तर मित्रांनो फायनली आपले सगळे पेपर झालेले आहेत आता. सगळे एंड सेमचे पेपर थिअरीचे पेपर झालेत. आता फक्त प्रॅक्टिकल आहे 2 दिवस ते राहिले. ते त्याच्यासाठी भरपूर गॅप आहे आपल्याला मध्ये अभ्यासासाठी आणि पेपर चालू होते त्याच्यामुळे व्लॉग बंद होते. आता कंटिन्यू व्लॉग येतील. आपले व्लॉग बघत जा रोज कसे वाटतात कसे नाही. सांगत जा कमेंट मध्ये. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला विसरत नका जाऊ. तर आपला मित्र रूमवर आलेला आहे तर याचा येऊ द्या मेकॅनिक्सचा पेपर. तर आपलं काय म्हणणं आहे मेकॅनिक्सच्या पेपरचा आपला किती अभ्यास झालाय काय? अभ्यास झालाय तसा बऱ्यापैकी 25 मार्कचा. पण कसं तो शिकवणार होता म्हणून मी रूमला आलतो. पण तो आता टाइमपास करायला लागलेला त्याच्यामुळे डोकं फिरायला क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. लागलेलं आहे आता. नाही आता मी शिकवतोच आहे पण म्हणलं व्लॉग पण आपल्या मित्रांना गेले पाहिजे रोज युट्यूबवर. परीक्षेमुळे भरपूर खाडा झालाय तर तुमचे सबस्क्रायबर किती आहेत? सबस्क्रायबर काय चालूच असते. सबस्क्रायबर साठी कोण आपल्याला एक आवड आहे म्हणून आपण ब्लॉगिंग करतोय. तर मित्रांनो आपले पुढे पण मित्र आहेत तर त्यांना विचारू पेपर झाले तर कसं काय वाटतंय कसं काय नाही. तर पुढे फक्त आपलं एकच सार्थक भाऊ मित्र आहे. बाकीचे मित्र गेलेले आहेत जेवायला. तर सार्थक आपल्याला कसं वाटतंय पेपर झालेत आपले सगळे काय सांगू इच्छिता आपण? माझे तर काय पेपर चांगले गेले नाही. मला काही हे नाही आहे की बंद करतो आपण ते पेपर संपले. अरे सॉरी पेपर संपल्याची काय मला एकदम चांगलं वाटत नाही. आणखी पेपर गेले खराब. माझा आजचा शेवटचा पेपर पाहिजे का? नाही ही इच्छा तर बिलकुल नाही माझी. सगळे पेपर निघावे ही देवाची पाहिजे आपल्याला. आपण किती पेपरला कॉपी नाही त्या किती सक्सेस झाल्या काय आपल्या सांगू शकता का आपल्या युट्यूब फॅमिलीला थोडस? कॉप्या 5 पेपर मधनं 4 पेपरला कॉप्या नेल्या आणि 2 पेपरला सफल झालेल्या आमच्या कॉप्या. एक आमच्या पांडे भावांमुळे ती आजची कॉपी जरा गेली आमच्या हातातून. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं लेकिन यहाँ पण काही नाही कॉपी नाहीत राहायच्या. कॉप्यांनी सगळं होत असतं. अभ्यास पासिंग पण करा. करायचा. पासिंग करायची अभ्यास एवढी. कॉप्या न्यायच्या नाही. कॉपी लेकर जाना बुरी बात नहीं है पर पकडे जाना बुरी बात है. ये याद रखना. तर मित्रांनो आपल्याला असं थोडस मोटिवेशन दिलेलं आहे आपल्या एका मित्रांनी. तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर रोहितनी पण आज कॉप्या नेल्या होत्या तर रोहितला विचारू आपण आपलं मत काय आहे कॉप्या कशा गेल्या आज कशा नाही. तर थोडे 2 शब्द आमच्या युट्यूब फॅमिलीला सांगा. ते अभ्यास झाला नव्हता त्यामुळे कॉपी नेली होती आणि माझ्या समोरची जस्ट पकडली गेली त्यावेळेस मी ओपन करून लिहित होतो. बट तरी पण मी कंटिन्यू केली. सर किती माझ्यापाशी करके मारले तरी पण मी कम्प्लीट केली. लिहून काढले जेवढं होतं तेवढं कम्प्लीट केला पेपर. कॉपी सर खाली टाकून दिली त्याच्या पाय दिला. ओके बस लोड नाही घ्यायचं चिल राहायचं. पेपर कसे गेले सगळे आपल्याला पेपर झाले कसं काय सगळे वाटतंय, पेपर कसं झालेले आहे मस्त वाटतंय. पण तरी आता एक क्युरियोसिटी आहेच की आता प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे ती कशी होती कशी नाही माहिती. त्याचा अभ्यास पण केलेला आहे. बघू आता काय होते पुढे. अरे कहना क्या चाहते हो. एकदम गरीबासारखा म्हणते रे बिचारा. पाणी रोहित पाणी. ओ बलमा अभ्यास करना. अभ्यास करत नाही काय नाही भाऊ. तर भाऊ सांगा आपण पेपर झालेत कसं वाटतंय आपल्याला? एकदम गुबगुबी. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. तर मित्रांनो एक कॉपीचा प्लॅन सक्सेसफुल झाला. एक जरी गणला तरी. आणि हा आपला कंपाऊंडर डॉक्टर आहे. तर याचे पेपर आहेत 13 तारखेपासून पण हा काय अभ्यासच करा ना. बघा आता लगेच अभ्यास करायला बसला. थोडं 2 शब्द सांग आमच्याबद्दल. तू डॉक्टर आहे आम्ही इंजिनियर आहे. थोडे 2 शब्द. बघितलं खूप ऑब्झर्व केलं आणि आता मला समजलं की इंजिनिअरिंग म्हणजे नुसतं फसवेगिरी आहे. आणि शाबाश बेटा बहुत रेडिओलॉजी म्हणजे डायरेक्ट काय कंपाऊंडर. डायरेक्ट कंपाऊंडर. रेडिओलॉजी म्हणजे डायरेक्ट कंपाऊंडर आहे. इंजिनिअरिंग म्हणजे थोडा फार मानबीन आहे आम्हाला. पण काय मान आहे. तर आता वायवा होणार आहे तुमचं. तयारी करा. चालतं. ऑल द बेस्ट.
मित्रांनो इथं फुल कॉन्सन्ट्रेटनी असा मेकॅनिक्सचा अभ्यास चाललेला आहे. रोहित आपल्या मित्राला शिकवत आहे. एवढं डिस्टन्स वरून फेकलेलं आहे ना, एवढं मायनस लावला टोटल डिस्टन्स मायनस, एवढं डिस्टन्स मायनस लावलं, त्याच्या एवढं डिस्टन्स मायनस करायचं याच्यामध्ये. बोल तू 2 शब्द बोल ब्लॉग मध्ये. कधीच येत नाही माझ्या ब्लॉग मध्ये ना. पळून गेला तेव्हा काय आपल्या ब्लॉग मध्ये कधी बोलत नाही. तर यांचा अभ्यास चालू आहे. अशा प्रकारे काहीतरी अभ्यास चालू आहे यांचा. आता 12:30 वाजले. तर आपण जेवढं शिकवता येईल तेवढं शिकवतोय. आता रोहित शिकवू राहिलाय त्याला. आपल्याला त्याचं ना स्पीड टोटल फायनान्स स्पीड कॅल्क्युलेट करायला लावलेली. बोल ना 2 शब्द बोल भाई. 2 शब्द. कौन है ये लोग? कहां से आते हैं? पाणी भरून आण लवकर. एकटा जा की, याची काय गरज आहे. रोहितची तब्येत तर बघा पैलवान, आणि हो एक पैलवान. ओ भाई मारो मुझे, मारो मुझे, मारो नहीं ये मजाक हो रहा है. 1 सेकंड यार, मजाक हो रहा है.